पूर्वक स्वागत. लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू आता सावीला तब्येत खराब असल्यामुळे तिला इंजेक्शन देत असते. तेव्हा आता मधू सर्वांना घेऊन गांगा वगैरे तिथे पोहोचते आणि म्हणते की हे बघा, आज कृष्णाने सावीला पॉयझन असलेलं औषध दिले. हे बघा, ह्या इंजेक्शनमध्ये पॉयझन आहे. तेव्हा आता रुक्मिणी काकू धावत असते. ते येतात आणि लगेच कृष्णाला म्हणतात की कृष्णा उठ, तू का माझ्या नातीच्या मागे लागलेले आहे. तेव्हा तू इथून चालती हो. तुझे आतापर्यंत भरपूर गुन्हे करून झालेले आहेत आणि आता मात्र तुला शिक्षा व्हायलाच हवी आहे. तेव्हा आता सर्वजण कृष्णालाच बोलू लागतात. मात्र इथे रुक्मिणी आणि मधू ह्या कृष्णाला खूप काही म्हणत असतात की तू का आमच्या सावीच्या जीवावर उठले आहेस, तिला इंजेक्शन का दिलं तू हे पॉयझन असलेलं. तेव्हा आता कृष्णा खूप घाबरते आणि राघवला आता रुक्मिणी काकू म्हणत असतात की बाद झालं राघव, तू शांत बसतोस का. कृष्णाने आतापर्यंत इतक्या चुका केल्या, तेव्हा तिला शिक्षा व्हायलाच हवी. मधुही म्हणत असते की आज आपण इथे वेळेवर पोहोचलो नसतो तर सावीचा जीव गेला असता, काय झालं असते सावीची अवस्था. तर इकडे आता राजश्री सावीजवळ बसलेली असते. तर सावीची अचानकच तब्येत खूप बिघडते आणि तिला पाहून आता मधू पुन्हा कांगावं करत म्हणते की पाहिलं ना, ते इंजेक्शनमुळेच आता सावीला किती त्रास होतो. राघव, अरे काहीतरी हालचाल कर, कशी आहे ती कृष्णा बघ जरा. तेव्हा आता राघव म्हणतो की ठीक आहे, आतापर्यंत मी खूप काही सहन केलं, आताही माझ्या डोक्यावरून पाणी गेले. तेव्हा आता मी कृष्णाला शिक्षा करणार, मी तिला तुरुंगात घेऊन जाणार. कारण रुक्मिणीला खूप मनापासून असं वाटत असतं की सिंधूला म्हणजेच कृष्णाला राघवने तुरुंगात टाकायला पाहिजे, तिला डांबून ठेवलं तरच तिला शिक्षेची जाणीव होईल असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून आता राघव हा सिंधूला घेऊन तुरुंगामध्ये गेलेला असतो. तिथे आता तो मुद्दामूनच आता तिथे कोणी नसल्यामुळे ते पुन्हा आता सिंधू समजून राघव तिच्याशी बोलू लागतो की हे बघ सिंधू, आता घरच्यांसाठी तरी मला तुला अरेस्ट करावंच लागते. आपलं नाटक असं चालू ठेवूयात आपण, फक्त आता थोड्या दिवसांसाठी मला तुला तुरुंगात ठेवावं लागेल. कारण काकूंचंच असं म्हणणं आहे की तू खूप चुका केल्या, तेव्हा माझ्या हातात आता पर्याय नाही आहे, तर प्लीज आता थोडे दिवस असे काढून घे. तितक्यात आता मागून मधू आणि राजेश्री तिथे पोहोचलेले असतात. रुक्मिणी काकूसुद्धा असतात. तर आता रुक्मिणी आणि मधूला पाहून आता राघव म्हणतो की आता नाटक पुन्हा सुरू कर. तेव्हा सिंधू खूप आरडाओरड करत असते की राघव का मला असं तुरुंगात टाकलेलं आहे, प्लीज सोडा मला, मी त्या मुलीचा जीव नव्हते घेणार, माझी काही चुकी नाही आहे. तेव्हा आता रुक्मिणी आणि मधू तिथे येतात आणि म्हणतात की हिला सोडू नको राघव, आणि FIR नोंदलाय का तू, तो पहिले नोंदून घे. तेव्हा राघव म्हणतो मी सगळं करतो, पण तुम्ही इथे का आला आहात, या गोष्टीला जरा वेळ लागतो, मध्ये काहीतरी प्रोसिजर असते, तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आपण कृष्णाला असंच डांबून ठेवणार आहोत, तुम्ही आता घरी जा. मात्र मधू आणि रुक्मिणी म्हणतात की आम्हाला घरी नाही जायचे. तेव्हा राघव म्हणतो की काकूंना पण बरं नाहीये, जा तुम्ही घरी. तेव्हा राजेश्री म्हणते की रुक्मिणी काकू म्हणतात मला कुठे काय झाले, मी तर ठीक आहे, मला पाहायचंय तू काय शिक्षा करणार आहेस कृष्णाला. तेव्हा राघव म्हणतो हे बघा, शिक्षा तर हीच आहे की तिला मी तुरुंगात तर टाकले आणि इथून तिची काही सुटका होणार नाही आता लवकर, तेव्हा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा घरी. मात्र मधू आणि रुक्मिणी काकू काही ऐकत नसतात. तेव्हा आता सिंधूला लॉक करून राघव हा त्यांच्याशी बोलण्यासाठी बाजूला जातो. तर इकडे आता कृष्णा छातीमध्ये दुखतंय असं नाटक करत असते. ते आता जोरात ओरडू लागते की माझ्या छातीमध्ये खूप दुखतंय, प्लीज मला वाचवा, मला बाहेर काढा, मी नाही राहू शकत तुरुंगात. म्हणून आता ती रडायलाच लागते. तेव्हा आता रुक्मिणी आणि मधू तिला पाहून म्हणतात की नक्की हिचं दुखतंय की ही नाटक करत आहे. तेव्हा आता राघव तिला तिथेच राहू दे, ही नाटक करते, 100% हिचं नाटक आहे. तेव्हा आता ती खूप डेंजर आहे आणि ती जर बाहेर आली ना तर आपल्याला सर्वांनाच मारेल, त्याच्यापेक्षा तिला आतमध्येच राहू दे. मात्र राघव म्हणतो की एकदा मला बघू दे तिला काय झालं, कारण कृष्णा ही खूप जोरात ओरडत असते आणि राघवला काही ते सहन होत नाही. म्हणून राघव आता लॉक उघडून आतमध्ये जातो. तर आता कृष्णा ही राघवलाच आतमध्ये ठेवून बाहेर निघून लॉक लावून घेते. आता मात्र मधू आणि रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. त्या म्हणतात की अरे बापरे, किती डेंजर मुलगी आहे, माझ्याच मुलाला तू तुरुंगामध्ये टाकलंस का. आणि आता ती जड वस्तू उचलून एकमेकांच्या अंगांवर फेकणार असते. तेव्हा सर्वजण खूप घाबरतात. पोलीस असून सुद्धा ते काही आवरत नसतात. कृष्णा इकडून तिकडे पळायला लागते. तर मधू म्हणते की हिला पकडा, ही खूप डेंजर आहे, ही आम्हाला मारेल, हिला तुरुंगात टाका. मात्र कोणाच्या हाताला कृष्णा काही सापडत नाही आणि म्हणूनच काकूंना आणि मधूला टेन्शनच आलेलं असतं. त्यानंतर आता मधू कसा तरी प्रयत्न करून सिंधूचा हात पकडते आणि मग त्यानंतर सिंधू तिच्या हाताला चावते आणि तिथून पळून जाते. आता मात्र मधू जोरात ओरडू लागते आणि हात सर्वांना दाखवत असते की बघा किती डेंजर मुलगी आहे, माझ्या काय अवस्था करून ठेवली आहे. लगेच रुक्मिणी काकू म्हणतात की थांब, मी आता राघवला हिला सगळ्यात मोठ्यातली मोठी शिक्षा द्यायला लावते, खूप शहाणी आहे ना ही, स्वतःला खूप ग्रेट समजते ना, आतापर्यंत हिचं खूप काही सहन केलं आपण त्रास, पण याच्या पुढे नाही. तेव्हा आता राघवला त्या बाहेर काढतात आणि म्हणतात की जा त्या मधूच्या मागे, तिला इथे शोधून आण. तेव्हा आता राघव तिच्या मागेच धावतच तिचा पाठलाग करत जातो आणि त्यानंतर ते दोघं एका झाडाखाली रस्त्याच्या बाजूला भेटतात. यावेळेस तुम्ही ना ते फ्रायवालं बनवलं ते कोणालाच नाही, ते किती कमी लगान खाल्लं. जर हे बनवलं असतं जे मीने सांगितलेलं तर ते सगळ्यांनीच खाल्लं असतं. उद्या नको बाई, उद्या इडली बनव. ठीक आहे, बनवते. एक काम कर
त्याच्यावरती मी एक पेपर लिहिते, त्याच्यावर काय काय बघ कुकिंग लिहिते, तू किचनवर चिपकून टाक, मग त्याच्यावर मी लिहिते की मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे, तू त्याच्याप्रमाणे सर बनवत. कधी कधी चेन सुद्धा करून दिलेस मी. तर आता राघव हा मधूला सिंधूला बाहेर भेटतो आणि म्हणतो की सिंधू हे बघ, आता तू तर आता इतकी तुझी डेअरिंग वाढली ना की तू मलाच तुरुंगात पाठवलंस का त्यांच्यासमोर. ते अजून चिडल्यात. आता काय करू सिंधू, आता काही दिवस हे नाटक असं चालू ठेवावं लागणार आहे. आता तर मला खूप नाही तर आता तुला नजरकैदमध्येच ठेवावं लागणार आहे. तेव्हा आता सिंधू म्हणत असते की ठीक आहे, मी तयार आहे, तुम्ही कोणताही प्लॅन करायला सांगा, मी तयार आहे तो प्लॅन करायला. त्यानंतर आता राघव खूप इमोशनल होतो आणि तिला जवळ घेत असतो आणि म्हणतो की आता कायम तुला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे मी तुझ्या नजरकैदमध्ये असणार आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते अहो सोडा, मला कोणी पाहिलं तर. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो, मात्र ती म्हणते की आपण कुठे आहोत, काय करतोय, सोडा बरं मला. म्हणून आता ती बाजूला जाते आणि त्यानंतर राघव म्हणतो बरं ठीक आहे, आपल्याला कोणी पाहण्याच्या अगोदर मला इथून निघून जाऊ दे, असं म्हणून राघव पाठ फिरवतं. तर आता सिंधूच्या हाताच्या त्या घड्याळामध्ये राघवचा शर्टचा एक भाग अडकतो आणि मग राघवला असं वाटतं की सिंधूनेच त्याला पकडले. तो म्हणतो की आता तूच इतक्यात म्हणाली जा आणि आता पुन्हा का थांबवतेस. तेव्हा राघव एकदा मागे वळून तर बघा, सिंधू असं म्हटलं तो मागे वळून पाहतो तर त्याला कळतं की हे तर तिच्या वॉचमध्ये माझं शर्ट अडकलाय. म्हणून तो म्हणतो की नियतीने पण कसा खेळ चालवलाय, आपण किती दूर जाण्याचा प्रयत्न आपल्याला सगळे करतायत पण आपण काही दूर जाऊ शकत नाही एकमेकांच्या. त्यानंतर आता राघव तिथून निघून जातो आणि सिंधूलाही तो घेऊन जातो आणि मधूला आणि रुक्मिणीला असं त्याला दाखवायचं असतं की मी कृष्णाला पुन्हा पकडून आले. तेव्हा आता त्या खूप संताप करत असतात. तर पुढे आता राघव आणि कृष्णाचं हे नाटक असतं असं राघवने तिला सांगून ठेवलंय की आता आपल्याला थोडे दिवस असंच नाटक करायचं आहे. तर प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. सिंधू आणि राघवचं हे नाटक आहे कारण त्यांना मधूला धडा शिकवायचा आहे, म्हणून ते म्हणतात की आता हिला धडा शिकवण्यासाठी आपल्याला काही दिवस हे नाटक असं चालू ठेवावं लागणार आहे. तेव्हा आता घरच्यांना संशय यायला नको म्हणून आपल्यामध्ये आता नेहमी भांडण तंटा हेच दिसणार आहे. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. धन्यवाद.